पंढरपूर येथे चातुर्मास पूर्ण करून सद्गुरू सखाराम महाराज यांचे 11वे गादी पुरुष परमपूज्य प्रसाद महाराज यांची दिंडी सोमवारी 15 डिसेंबर रोजी परतली असून दुपारी 12 वाजता अमळनेरात खाटेश्वर महादेव मंदिर येथे महाराजांचे आगमन झाले। वारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। अमळनेरच्या हद्दीवर नगरपालिकातर्फे मुख्याधिकारी गणेश शिंदे, आमदार अनिल पाटील, जितेंद्र ठाकूर, बिरजू लांबोळे, पांडुरंग भोई, किरण कंडारे, संजय चौधरी यांनी स्वागत केले। अनिता लांबोळे व रुपाली शिवदे यांनी औक्षण केले। यावेळी महेश कोठावदे, अनिल जोशी, केतन जोशी, मनोज देवकर, संजय पाटील, प्रवीण पाठक, पंकज चौधरी, श्याम पाटील, नितीन भदाने, झुलाल पाटील, किरण पाटील, संजय भिला पाटील, दिलीप भावसार हजर होते। पान सुपारी घेतल्यानंतर प्रसाद महाराजांनी वर्णेश्वर महादेव मंदिर, पंचमुखी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले। तर मंगळवारी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता अमरीश ऋषी टेकडी येथे खिरापत व भजन कार्यक्रम पार पडणार आहे। शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी चातुर्मास सांगता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 10 ते 11:30 या वेळेत वाडीत देवासमोर भजन कार्यक्रम होणार असून त्यानंतर सांगता विधी पार पडणार आहे। भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा असे सद्गुरू सखाराम महाराज वाडी संस्थान अमळनेर तर्फे आवाहन करण्यात आले आहे। पालिकेच्या कचरा डेपोला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। वेळीच पालिकेचे 3 अग्निशमन बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली व वृक्ष वाचवण्यात यश आले आहे। दुपारी अमळनेर शहराबाहेर अंबरशी टेकडीच्या मागे असलेल्या कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना मिळताच त्यांनी तातडीने अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, दिनेश भिराडे, फारुख शेख, जफर खान पठाण, सत्यन संदांशू, आकाश संदांशू, लखन कंखरे, आकाश बाविस्कर यांना बंब घेऊन पाठवले। 3 बंब एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाणी मारणे सुरू केले। काही ठिकाणी कचरा कोरडा असल्याने आग वाढत चालली होती, मात्र कचरा डेपोत काम करणाऱ्या महिलांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी कचरा खंडित करण्याचे काम केले, त्यामुळे आगीवर पटकन नियंत्रण मिळवता आले। अंबरशी टेकडीच्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली होती। आग आटोक्यात आली नसती तर लावलेली झाडे सुद्धा जळाली असती। टेकडी ग्रुप आणि वृक्षप्रेमींनी अग्निशमन दल आणि कामगार महिलांचे कौतुक केले आहे। अमळनेर तालुका पंचायत समिती, शिक्षण विभाग व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मंगरुळ येथे सायरादेवी बोहरा स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे। अध्यक्ष सुरेंद्रकुमार बोहरा तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, डाएट प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, त्याचप्रमाणे जिल्हा विज्ञान समन्वयक डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, नरेंद्र चौधरी, फिरोज पठाण, एजाज शेख, प्रतिभा सानप, विजय सरोदे, माजी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, विस्तार अधिकारी कविता सुर्वे, गट समन्वयक रवींद्र पाटील हजर राहणार आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून साहित्य मांडणी करण्यात येणार आहे। तर बक्षीस वितरणसाठी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत। सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन बघण्यास आणावे असे आवाहन पंचायत समिती गटसाधन केंद्र, अमळनेर तालुका विज्ञान मंडळ, अमळनेर तालुका गणित मंडळ यांनी केले आहे। खान्देश शिक्षण मंडळ त्रैवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी विविध पदांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। आतापर्यंत एकूण 53 उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेले आहेत। अध्यक्षपदासाठी बोरसे विजय जगन्नाथ, सैनानी लालचंद हेमंदास, माहेश्वरी राकेश गिरधरलाल, पाटील संतोष बाबूराव, उपाध्यक्षपदासाठी पाटील सुभाष यशवंतराव, शेटे पुरुषोत्तम वसंत, विश्वस्त पदासाठी पाटील सुभाष यशवंतराव, पाटील संतोष बाबूराव, शेटे पुरुषोत्तम वसंत, तर कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी पाटील लीना प्रवीण, पाटील संतोष बाबूराव व कुलकर्णी डॉक्टर रवींद्र काशीनाथ या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत।
या कामी निवडणूक उपसमितीचे चेअरमन पंडित चौधरी, सदस्य विवेकानंद भांडारकर, मनोहर महाजन, प्राध्यापक डॉक्टर सुनील गरुड तसेच खानदेश शिक्षण महामंडळाचे चिटणीस प्राध्यापक पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉक्टर HD जाधव, राकेश निळे व भटू चौधरी सहकार्य करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 वर्षीय जयश्री संजय संदानशिव ही 10 रोजी दुपारी 4 वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर देखील तिचा शोध लागला नव्हता. 12 रोजी दुपारी 12 वाजता तिचा मृतदेह गांधली शिवारातील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता. मुलीच्या वडिलांना माहिती मिळाली की मुलीचे आणि गावातील विजय उर्फ राजविलास बागुल भिल याच्याशी प्रेम होते आणि यापूर्वी देखील मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. विजय उर्फ राज याने मानसिक त्रास दिल्याने तिला नैराश्य आले होते. मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एरंडोल विभाग आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल क्रीडा स्पर्धा 14 डिसेंबर रोजी कैलासवासी नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये पुरुषांचे 4 संघ व महिलांचे 4 संघ हजर होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंतराव देसले यांच्या हस्ते करण्यात आले.